युद्धाचा मुंबईला मोठा फटका. गॅस तुटवड्यामुळे 20% हॉटेल्स बंद. आकडा 50% वर जाण्याची भीती. इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आता मुंबईतून दिसून लागला आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील सुमारे 20% हॉटेल्स बंद झाले असून पुढील काही दिवसात हा आकडा 50% पर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इराण-इस्रायल युद्धाचा फटका आता थेट मुंबईला बसत असल्याचे दिसत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स सध्या बंद झाली आहेत, तर आगामी 3 दिवसात ही संख्या 50% वर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ग्राहकांनी याचा फटका सहन करावा लागत आहे. आगामी दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईतील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबईतील हॉटेल उद्योगावर झाला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या एलपीजी तीव्र तुटवड्यामुळे मुंबईतील सुमारे 20% हॉटेल्स बंद झाली आहेत. पुढील 3 दिवसात 50% हॉटेल बंद होण्याची शक्यता. आणखीन देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. बेंगळुरूमध्येही पुरवठा कमी झाला आहे. आता याच परिणाम मुंबईत जाणू लागला आहे. तुटवडा असल्याचं कायम राहिल्यास येत्या 2 ते 3 दिवसात 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता. आहारचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास हॉटेल इंडस्ट्री समोर मोठे संकट ओढू शकते.